सो हे गाईज गुड मॉर्निंग. डेली व्लॉग डे 18 मध्ये मी निखिल रंबे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आता आम्ही आहोत अक्कलकोटला. तर आम्ही आता चाललोय स्वामींच्या पाया पडायला. सगळे गेलेत पुढे, आम्ही तिघं फक्त राहिलोय. स्वामी एवढी थंडी वाजते ना, आंघोळ केलं की बस कुडकुडाला होतो. ये बघा तर मित्र, आम्ही आता स्वामींचं दर्शन घेऊन आमचं झालंय. आणि बघा तुम्हाला दाखवलं इथे स्वामींचे एक पेंट तयार केलंय, रुद्राक्षाच्या माळाने तयार केले पूर्ण. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट चालू आहे बघा. कुठे गेले? मम्मी वगैरे सगळीकडे आतमध्ये बसलेत. तर आम्ही पण थोडा आता बसतो. आपण बसूयात थोड्या वेळाने. ओके चला. तर मित्रांनो, आम्ही आलो आता रूमवरती आणि आता आम्ही निघतोय गाणगापूरला जायला. तिकडे जाऊन आम्ही रिटर्न इकडेच येणार आहे. तर भेटूयात आपण गाणगापूरला. ओके चला. मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहोत गाणगापूरला. हे बघा इकडे आम्ही आता थांबलो आहे थोडा वेळ. तर आता इथे थोडा वेळ थांबू आणि मग जाणार दर्शनाला. तर चला, तर मग भेटूया आपण थोड्या वेळाने. ठीक आहे चला. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये चाललो आहे. तर आम्ही आता चाललो बॅक साईडने जातो आहे मंदिराकडे. इकडून आहे बघा, इकडे या साईडने तिकडून आम्ही जाणार आहे. बॅक साईडने फ्रंट साईड त्याची त्या साईडला, ते नंतर मी तुम्हाला दाखवेनच. तर चला, तर मग आपण जाऊयात पुढे. ओके. तर आम्ही मंदिराजवळ पोचलो आणि इथेच आम्ही चप्पल वगैरे काढल्या, त्याचबरोबर ओटी वगैरे पण घेतली आणि मग आम्ही निघालो दर्शनाला. दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही इथे थोडा वेळ बसलो होतो. आणि हा आहे मंदिराचा आतील संपूर्ण परिसर. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं तशी ही आहे मंदिराची फ्रंट साईड. हा आहे मुख्य प्रवेशद्वार मंदिराचा. तर मित्रांनो, आम्ही आता दर्शन वगैरे करून आलो आहे आणि आता मी परत निघालो अक्कलकोटला जायला. तर भेटूया आपण अक्कलकोटला गेल्यावर. ओके. आता मी जातो मस्तपैकी अक्कलकोटला. परत निघालोय. चला चला. बाय बाय बाय. हा बघा, हा कोणा माहिती का? त्याची ओळख करून देतो. हा आहे काय ते नाव? मृणाल खेडेकर. हा अबनॉर्मल. हा आहे अबनॉर्मल माणूस. नक्कीच. चला, तर मग भेटूया आपण थोड्या वेळ. तर मित्रांनो, आम्ही आता गाणगापूरवरून आलो आहे आणि आल्यावर इथे जेवलो वगैरे. नंतर मग माझ्या मित्राला खायची होती बडोशी बडीशेप. बडोशी बडीशेप त्याला खायची होती, म्हणून आम्ही आता चाललो आहे बडोशी बडीशेप शोधायला. त्याला दाखव. हा बघा इकडे बघ रे. इधर देख बडोशी बडीशेप. बडोशी. तर जाऊया त्याच्यासाठी बडोशी बडीशेप शोधूयात. तर आम्ही आता आलो इथे बडोशी बडीशेप घ्यायला. आहे का इथे? आहे इथे बडोशी बडीशेप आहे. तर मित्र हो, बडोशी बडीशेप आपल्याला मिळालेली आहे. तर मित्रांनो, आमची बडोशी बडीशेप घेऊन झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय. बडोशी बडीशेप घेऊन झालेला आहे आणि आम्ही आता चाललोय बाजारमध्ये, म्हणजे मार्केटमध्ये चाललोय थोडीफार खरेदी करण्यासाठी. म्हणजे मम्मी वगैरे गेले. निखिल आम्हाला आईस्क्रीम देणार आहे. हां, आणि पैसे हा पे करणार आहे. कारण आमचं वॉलेट निखिल पार्टी देणार आहे. नक्कीच. कारण आमचं वॉलेट ह्याच माणसाकडे आहे. सगळे काही ह्याच माणसाकडे. त्यामुळे चला, तर मग बघूया आपण आज काय घेणार आहे. एवढं काहीच नाही घेणार आहे. आम्ही बघायला जाणार आहे. चला. त्यामुळे आम्ही काय इकडे हे बघा पेरू, बडे पेरू. तर मित्र हो, आम्ही इथे पेरू वगैरे घेतला आणि मग त्यानंतर तर मित्रांनो आम्ही आलोय आता
कलिंगड घ्यायला. हे बघा आपला भाव आपल्याला देतोय स्वतः. बाबा घ्या. तो मसाला टाक ना त्यावर. आपण दोघं खाऊया. कुठे आहे मसाला? तुपून. तर कलिंगड खाऊन झाल्यानंतर आम्ही असं थोडा वेळ इकडे तिकडे असंच फिरत होतो आणि मग फिरून झालं. त्यानंतर आमच्या राजन दादाला घ्यायची होती स्वामींची मूर्ती. तर तो स्वामींची मूर्ती बघत होता कोणती घेऊ. चॉईस भरपूर होते म्हणजे त्याला समजत होतं नेमकी कुठली घेऊ होती. पण फायनली त्याने एक घेतली आणि मग आम्ही गेलो प्रसादी घ्यायला. ते प्रसादी वगैरे घेतली. तर हे बघा मित्र हो आलेले आहेत प्रसाद वगैरे घेऊन. हे पेरू. तर मित्र आम्ही आता सगळं घेतलेलं आहे. सगळं पाठी आहे, पाठच्या अंडे आहे सगळं. तर आता मी निघतोय. तर भेटतो थोड्या वेळाने. ओके चला. तर मित्र आम्ही निघालो आहे पुन्हा घरी जायला आणि मध्येच आम्ही थांबलो होतो चहा प्यायला. तर आपला आजचा व्लॉग इथेच एंड होतो आहे आणि आमची ट्रिपही. तर भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. जर का व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.